ओके. डेव्हलपमेंटल बायोलॉजीचं युनिट 2 आपण आज सुरू करतोय. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे की इम्प्लांटेशन ऑफ ह्युमन प्लासेंटा. याच्यामध्ये इम्प्लांटेशन, कन्सेप्शन, डेव्हलपमेंट ऑफ प्लासेंटा आणि एस्टॅब्लिशमेंट ऑफ फिटो मॅटर्नल सर्क्युलेशन एवढे सगळे टॉपिक आपण घेणार आहोत. इम्प्लांटेशन म्हणजे तो जो एम्ब्रिओ असतो तो युटेरसच्या वॉलला चिकटतो. कन्सेप्शन म्हणजे गर्भधारणा आणि डेव्हलपमेंट ऑफ प्लासेंटा म्हणजे युटेरसच्या वॉलला तो गर्भ ज्यावेळेस चिकटतो तर तिथे जॉईंट निर्माण होतो, एक जोड तयार होतो, जोड. आणि तिथे मग त्या आईच्या अंगातलं रक्त आणि इतर सगळे पदार्थ जे ते त्या गर्भातल्या शरीराशी जोडले जातात पूर्ण. आणि सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन चालू होतं आणि गॅसेस एक्सचेंज चालू होतं, सगळ्या त्या गोष्टी चालू होतात. तर ते फिटो मॅटर्नल सर्क्युलेशन हे कसं तयार होतं, तिथे कसं एस्टॅब्लिश होतं, हे सगळं आपण या आपलं युनिट 2चं जे टॉपिक आहे त्यामध्ये आपण शिकणार आहे. ठीक आहे. सो ओव्ह्युलेशन पहिल्यांदा पाहू. ओव्ह्युलेशन म्हणजे काय? ही प्रोसेस आहे जिथे सेकंडरी oocyte जो आहे तो ओव्हरीपासून मोकळा होतो आणि त्याच्यामध्ये ओव्हरीचं जे ग्राफियन फॉलिकल असतं, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल, हे मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल मोकळं होतं आणि त्यातनं ते ओव्हम जे तो बाहेर पडतो आणि तो ओव्हम हा मग कन्सेप्शनसाठी अवेलेबल असतो, म्हणजे त्याची गर्भधारणा होऊ शकते. तर हा जो सेकंडरी oocyte आहे तर तो रप्चर होतो ओव्हॅरियन सायकलमध्ये आणि प्रत्येक वेळेस प्युबर्टीच्या वेळेस तो स्टार्ट होतो आणि मेनोपॉजच्या वेळेस त्याचं प्रोडक्शन जे आहे ते थांबतं. ओके. ज्यावेळेस मेन्स्ट्रुअल पिरियड असतात इव्हेंट, तर 14 दिवसानंतर एक्सपेक्टेड पिरियड जो आहे त्यानंतर त्याचं रप्चर होतं. नाव ओव्ह्युलेशनच्या आधी त्या फॉलिकलमध्ये चेंजेस काय होतात ते, ग्राफियन फॉलिकल जे आहे ते मोठं होतं, 20 mm होतं. फॉलिक्युलर वॉल जी आहे ती ओव्हेरियन सरफेसच्या जवळ असते आणि ती फॉलिक्युलर वॉल जी आहे ती थिन होते. स्टिग्मा जी आहे ती कोनिकल प्रोजेक्शनमध्ये डेव्हलप होते आणि त्यामध्ये पेनिट्रेट होते आउटर सरफेसमध्ये, ओव्हरीच्या आउटर सरफेसमध्ये ती पेनिट्रेट होते आणि तिथे थिन लेअर सारखी बनून राहते. त्यामध्ये ह्युम्युलस जे ते बाहेर येतं फॉलिकलच्या, स्लोली ओझिंग आउट, म्हणजे ते त्यातनं बाहेर पडतं आणि साधारणपणे 1 ते 2 मिनिटं लागतात ह्या प्रोसेसला. स्टिग्मा जी आहे ती क्लोज्ड असते, प्लासेंटाच्या प्लगने स्टिग्मा ही क्लोज्ड असते. तर oocyte काय चेंज होतात ओव्ह्युलेशनच्या आधी, तर सायटोप्लाझ्मिक व्हॉल्यूम त्याचा वाढतो oocyte मधला. नंतर नंबर आणि डिस्ट्रीब्युशन मायटोकॉन्ड्रियाचं हे त्यामध्ये होतं आणि गोल्गी ॲपरेटस सुद्धा त्यामध्ये असतं. अरेस्टेड पहिली मियोटिक डिव्हिजन जर बघितली तर त्यामध्ये सेकंडरी oocyte असतो आणि पहिली जी पोलर बॉडी आहे त्यामध्ये हॅप्लॉइड क्रोमोसोम्स असतात, 23X क्रोमोसोम्स असतात. ओव्हामध्ये 23X असतात आणि स्पर्ममध्ये 23X असतात, म्हणजे हॅप्लॉइड असतो, निम्मे असतो. हॅप्लॉइड म्हणजे निम्मे आणि डिप्लॉइड म्हणजे जितका ॲक्च्युअली त्या प्राण्यामध्ये क्रोमोसोमची संख्या असते तितकी संख्या. सो द ओव्ह्युलेशनचे कॉझेस, म्हणजे ओव्ह्युलेशन कशामुळे होतं, तर FSH आणि LH ह्या दोघं हार्मोन जे आहेत ते याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे FSH आणि ल्युटेनायझिंग हार्मोन म्हणजे LH. तर हे मिड सायकलमध्ये
रिस्पॉन्सिबल असतात फायनल स्टेजसाठी, मॅच्युरेशनच्या फायनल स्टेजसाठी. तर यामध्ये फॉलिकल जे ते रप्चर होतं आणि त्यामध्ये एक्सपल्शन होतं oocyteचं. नाव LH सर्च. LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन तुम्हाला मी सांगितलंय. तर इस्ट्रोजेन हे 24 ते 36 तासामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं असतं. लेट फॉलिक्युलर फेजमध्ये इस्ट्रोजेनची लेवल खूप वाढली असते. त्यामुळे LH जे ते अँटेरियर पिट्युटरीमध्ये सिक्रेट व्हायला सुरुवात होते. ओव्ह्युलेशन हे अप्रॉक्सिमेटली 16 ते 24 तासामध्ये होतं. ज्यावेळेस LH वाढायला लागतं, LH सर्ज व्हायला लागलं की मग 16 ते 24 तासामध्ये ओव्ह्युलेशन होतं. हे LH जे ते रिडक्शन डिव्हिजन पूर्ण करतं. oocyteची रिडक्शन डिव्हिजन पूर्ण होते LH मुळे आणि त्यामध्ये ल्युटिनायझेशन होतं. ग्रॅन्युलर सेलचं ल्युटिनायझेशन होतं. प्रोजेस्टेरॉन सिंथेसिस होतं आणि प्रोस्टाग्लॅन्डिन पण त्याच्यामध्ये सिंथेसिस होतं. त्यामुळे ओव्ह्युलेशनची प्रोसेस कंप्लीट होते LHची सर्च झाल्यामुळे. नाव मग FSH वाढायला लागतं. फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन हे वाढायला लागतं. तर याच्यामध्ये प्री ओव्ह्युलेटरी राईज जी आहे प्रोजेस्टेरॉनची, याच्यामुळे पॉझिटिव्ह फीडबॅक होतो. पॉझिटिव्ह फीडबॅकची ॲक्शन होते इस्ट्रोजेनची आणि त्यामुळे FSH सर्ज जे ते वाढतं. FSH सर्ज म्हणजे FSH वाढतं. नाव मॅच्युअर ओव्हमचं स्ट्रक्चर कसं आहे? लार्जेस्ट सेल आहे बॉडीमध्ये. यामध्ये सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस असतं. याच्यामध्ये न्यूक्लिओलस असतो एक्सेंट्रिक साईडला, म्हणजे सेंटरच्या थोडं बाजूला न्यूक्लिओलस असतो. याच्यामध्ये 23 क्रोमोसोम्स असतात. 23X असं आपण त्याला म्हणतो. ओव्हमच्या आजूबाजूला सेल मेम्ब्रेन असतं, त्याला व्हायटलाईन मेम्ब्रेन असं म्हणतात. ट्रान्सपरंट म्युकोप्रोटीन एन्व्हलप असतो त्यामध्ये, त्याला झोना पेलुसिडा म्हणतात. हे सगळं अंड्यामध्ये म्हणजे मॅच्युअर ओव्हममध्ये स्ट्रक्चर कसं आहे ते आपण पाहतोय. त्यामध्ये टायनी चॅनल्स असतात. टायनी म्हणजे एकदम बारीक बारीक असे चॅनल्स असतात झोना पेलुसिडामध्ये. झोना पेलुसिडा ही एक कव्हर आहे, कव्हरिंग आहे, एन्व्हलप आहे. तर याच्यामध्ये बारीक बारीक असे चॅनल्स असतात. त्यामध्ये मटेरियलचं ट्रान्सपोर्ट होतो ग्रॅन्युलोसामध्ये आणि त्यामधून oocyte जो आहे तो डेव्हलप होतो. यामध्ये स्पेस जी आहे ती स्पेस व्हायटलाईन मेम्ब्रेन आणि झोना पेलुसिडा याच्यामध्ये जी स्पेस असते याला प्री व्हायटलाईन स्पेस असं म्हणतात, जी पोलर बॉडीज मध्ये अकोमोडेट होते. oocyte जी आहे ते फॉलिकल मधनं बाहेर येतं. मग त्याच्यावरती ग्रॅन्युलोसाचं कव्हरिंग असतं, ग्रॅन्युलोसा सेलचं कव्हरिंग असतं त्याच्यावर. याला करोना रेडिएटर असं म्हणतात. कुमुलस oophorus पासून ते तयार झालेलं असतं. नाव स्पर्म कॅपॅसिटेशन आणि ॲक्रोसोम रिॲक्शन. कॅपॅसिटेशन म्हणजे ही एक फिजिओकेमिकल चेंज आहे, म्हणजे फिजिओलॉजिकली पण चेंज होतो आणि केमिकली पण चेंज होतो. स्पर्ममध्ये हा चेंज घडून येतो. यामुळे स्पर्म जे ते हायपरमोटाईल बनतं. हायपरमोटाईल म्हणजे ते खूप असं वळवळ करायला लागतं किंवा त्याची मुवमेंट जी आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. स्पर्मची मुवमेंट जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि ते त्या अंड्याला चिटकू शकतं. त्याची जी हे आहे ते बाइंड करू शकतं आणि सेकंडरी oocyteला ते फर्टिलाइज करू शकतं स्पर्म.
तर हे कॅपॅसिटेशन झाल्यावरती होतं. मग यामध्ये ऍक्टिव्हेशन होतं, ॲक्रोसोमल एन्झाईमचं ऍक्टिव्हेशन होतं आणि त्यामध्ये हायॅलोयुरिनेज हे जे एन्झाईम आहे, हायॅल्युरोनिडेज आणि हायड्रोलायटिक एन्झाईम्स हे रिलीज होतात. ॲक्रोसोमल एन्झाईमचं ऍक्टिव्हेशन झालं की त्यामुळे हे हायॅल्युरोनिडेज आणि हायड्रोलायटिक एन्झाईम्स जे ते रिलीज होतात. मग याच्यामध्ये प्रो ॲक्रोसिन किंवा ॲक्रोसिन तयार होतात. स्पर्ममध्ये हे असतात आणि डायजेस्ट करतात, याला झोना पेलास्टिडोला डायजेस्ट करतात आणि मग ते त्या ओ साईटमध्ये एंटर करतात. यामध्ये फर्टिलायझेबल लाईफ स्पॅन असतो ओ साईटचा, त्यापासून 12 ते 24 तास जे ते ओ साईट राहतं आणि तिथे स्पर्म जे ते 48 ते 72 तासामध्ये ते अवेलेबल होतं. ओ साईट हे फक्त 12 ते 24 तासातच फर्टिलाइज होऊ शकतं, नाही तर मग ते डिजनरेट होऊन जातं. आणि स्पर्म जे ते 48 ते 72 तासच जिवंत राहू शकतं, नंतर ते नष्ट होऊन जातं, हे सांगितलं याच्यामध्ये. जर समजा कोरोना रेडिएटच्या सेल कंप्लीट डिसऑर्ग्युलेट झाल्या तर याच्यामध्ये केमिकल ॲक्शन होते, हायॅल्युरोनिडेजची केमिकल ॲक्शन होते आणि ते ॲक्रोसोमल कॅपपासून मोकळे होतात. स्पर्मच्या ॲक्रोसोमल कॅपपासून ते मोकळे होतात. याच्यामध्ये पेनिट्रेशन असतं, झोना पेलुसिडा याचं पेनिट्रेशन असतं आणि त्यामध्ये फॅसिलिटेशन होतं, हायॅल्युरोनिडेजचं फॅसिलिटेशन होतं ॲक्रोसोमल कॅपपासून. एक स्पर्मॅटोझोन जो आहे त्याच्यामध्ये ओव्हममध्ये एंट्री झालेला असतो आणि दुसरा जो आहे तो प्रिव्हेंट झालेला असतो, झोना रिॲक्शन पासून तो प्रिव्हेंट झालेला असतो दुसरा, कारण एकच स्पर्म फक्त अंड्याला फर्टिलाइज करतो, पॉलिस्पर्मी नसते. नाव सेकंड मियोटिक डिव्हिजन जी आहे ओ साईटची, ती फॉलो होते फिमेल प्रोन्यूक्लियसमध्ये. यामध्ये 23X असतात आणि सेकंड पोलर बॉडी असते. ॲट द सेम टाइम यामध्ये हेड असतं, स्पर्मॅटोझोआचं हेड असतं त्यामध्ये आणि मिडल पीस पासून हे सेपरेट होतं. टेल जी आहे ती सेपरेट होते आणि मेल प्रोन्यूक्लियस त्यापासून वेगळा होतो. 23X किंवा 23Y असे त्यांच्यामध्ये भाग असतात. मग मेल आणि फिमेल प्रोन्यूक्लियस युनाइट होतो सेंटरला, त्यामध्ये झायगोट तयार होतो. 46XX आणि 46XY पैकी एखादा असतो, म्हणजे मेल असते नाही तर फिमेल असते. मग सेक्स जे आहे मुलाचं, चाइल्ड म्हटलाय हा शब्द, ह्युमनचे आपण बघतोय, तर ते सेक्स क्रोमोसोमच्या पॅटर्नवरती अवलंबून असतं. स्पर्ममधून X आलेला आहे का Y आलेला आहे याच्यावरती ते अवलंबून असतं. मग जर्म लेअर तयार होतात, झायगोटमध्ये जर्म लेअर तयार होतात, क्लिवेज वगैरे होतं, सगळं डेव्हलपमेंट होते आणि मग त्या क्लिवेज नंतर जर्म लेअर तयार होतात. ते क्लिवेज वगैरे आपण सेपरेट त्याचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे मी ते काही तुम्हाला इथे दाखवलेलं नाही आहे. आता आपण फक्त इम्प्लांटेशन हा आपला टॉपिक आहे. ओके, सो त्या क्लिवेज आपण ऑलरेडी स्टडीज केलेल्या आहेत, त्यामुळे त्या मी इथे परत तुम्हाला सांगत बसत नाही. आता फॉर्मेशन ऑफ जर्म लेयर्स, ह्या जर्म लेअर कशा तयार होतात ते आपण पाहू.
तर यामध्ये कोरियन असतो, ॲम्नियॉन असतो. या जर्म लेयर्सचे हे नाव आहेत, कोरियन आणि ॲम्नियॉन. काही ज्या सेल्स आहेत तर थंड पाणी आणि फ्रीज मधलं, तर हे कोरियन आणि ॲम्नियॉन जे ते तयार होतात. म्हणजे ह्या जर्म लेअर आहे, त्यांचं नाव काय, जर्म लेअर आहे. काही सेल्स जे आहेत त्यांच्यामध्ये इनर सेल मास असतं, ते फ्लॅटन्ड होतं आणि त्या फ्री सरफेसच्या बाजूला असतात. त्यामध्ये एंडोडर्म तयार होतं, त्याच्यापासून एंडोडर्म तयार होतं. ज्या उरलेल्या सेल्स असतात त्याला इनर सेल मास असं म्हणतात. आणि त्यामध्ये कॉलमनार असतं आणि त्यामध्ये एक्टोडर्म तयार होतं. मग याच्यामध्ये जी स्पेस आहे ती एक्टोडर्म मधून येते आणि ट्रोफोब्लास्ट मध्ये असते. तर याला ॲम्निओटिक कॅव्हिटी असं म्हणतात. याच्यामध्ये ॲम्निओटिक फ्लुइड असतं. वरच्या साईडला कॅव्हिटी तयार झालेली असते, त्यामध्ये ॲम्निओजेनिक सेल्स असतात आणि त्यामध्ये ट्रोफोब्लास्ट असते. ट्रोफोब्लास्ट पासून हे ॲम्निओजेनिक सेल तयार झालेले असतात. आणि फ्लोअरला एक्टोडर्म असते, एक्टोडर्म पासून ते तयार झालेले असते. नाव फ्लॅटन्ड सेल्स ज्या असतात त्या अराईज झालेल्या असतात एक्टोडर्म पासून आणि त्या स्प्रेड होतात, ब्लास्टोसिस्टिक कॅव्हिटीच्या लाईनशी स्प्रेड होतात. एंडोडर्म पासून निघालेल्या चपट्या सेल्स असतात. सो या फ्लॅटन्ड सेल्स ज्या आहेत ह्या एंडोडर्म पासून निघतात आणि ब्लास्टोसिस्टिक कॅव्हिटीच्या बाजूला पसरतात. ह्या प्रकारे ही जी कॅव्हिटी आहे ती सेलच्या एंडोडर्मल ओरिजिनला असते लागलेली सगळ्या बाजूला. हे कॅव्हिटी जी आहे याला प्रायमरी योक सॅक असं म्हणतात. ओके. आणि ह्याच्या ज्या सेल्स आहेत ट्रोफोब्लास्टच्या त्यात ओरिजिन जे ते ओरिजिन याला मास सेल्स जे आहेत त्याला एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडॉर्म असं म्हणतात किंवा प्रायमरी मेसोडॉर्म असं म्हणतात. सेल्स ज्या आहेत ट्रोफोब्लास्टच्या याच्यापासून एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडॉर्म आणि प्रायमरी मेसोडॉर्म्स जे ते तयार व्हायला सुरुवात होते. या ज्या सेल्स आहेत त्या ट्रोफोब्लास्ट मध्ये असतात आणि फ्लॅटन्ड एंडोडर्मल सेल्स ज्या आहेत त्या योक सॅकपाशी लाइनिंग झालेल्या असतात. नाव इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन म्हणजे काय, तर गर्भाचं युटेरसच्या वॉलला चिकटणं. युटेरस म्हणजे गर्भपिशवी, तर गर्भाचं गर्भपिशवीला चिकटणं त्याला म्हणतात इम्प्लांटेशन. इथे दिलेलं आहे पहा, द प्रोसेस बाय विच द डेव्हलपिंग मास गेट्स एम्बेडेड विद इन द युटेराइन वॉल. नुसतं चिटकत नाही तो, तर त्याच्यामध्ये घुसतो तो. गर्भपिशवीची जी भिंत आहे त्या भिंतीमध्ये तो गर्भ घुसतो आतमध्ये, एम्बेड होतो. एम्बेड होणं म्हणजे काय, तर त्याला तो पूर्णपणे चिकट आतमध्ये घुसतो होतो. त्या डेव्हलपिंग मास जो आहे, हे जे गर्भ वाढणारा गर्भ असतो तो वाढणारा गर्भ युटेराइन वॉलच्या मध्ये घुसतो, तो एम्बेड होतो युटेराइन वॉल मध्ये. तर बघा इम्प्लांटेशन कसं होतं. हे फर्टिलायझेशन झाल्यानंतर, म्हणजे फर्टिलायझेशन म्हणजे काय,
युनियन ऑफ मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. तर युनियन ऑफ मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटच्या नंतर 6 दिवसांनी इम्प्लांटेशन होतं. आलं लक्षात? तर याच्यामध्ये ब्लास्टोसिस्ट असते आणि हे ब्लास्टोसिस्ट अटॅच झालेलं असतं एंडोमेट्रियल इपिथेलियम मध्ये आणि युजली ऍडजस्टंट असतंय एम्ब्रियोनिक पोलला. ओके. नाव ब्लास्टोसिस्ट जी आहे ती डीपर जाते आणि डीपर जाते आणि त्यामध्ये युटेराइन म्युकोसा जी आहे ती डेव्हलप होते. जोपर्यंत होल पूर्ण जो गर्भ आहे तो तिथे येत नाही, त्याचा थिकनेस वाढत नाही, एंडोमेट्रियमचा थिकनेस वाढत नाही, तोपर्यंत ब्लास्टोसिस्ट ही खोल 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 जात राहते युटेराइन म्युकोसामध्ये. युटेराइन म्हणजे गर्भपिशवीचा म्युकोसा. म्युकोसा हे त्या एका लेअरचं नाव आहे. याला इंटरस्टिशियल इम्प्लांटेशन असं म्हणतात. इंटरस्टिशियल इम्प्लांटेशन. ओके. म्हणजे त्या म्युकोसामध्ये, युटेराइन म्युकोसामध्ये त्या आतमध्ये धसतं ते सगळं. 7वा दिवस ज्यावेळेस संपतो तर ब्लास्टोसिस्ट जी आहे ती पूर्णपणे आतमध्ये घुसलेली असते. सुपरफिशियली त्याचा कॉम्पॅक्ट असा एंडोमेट्रियमशी कॉन्टॅक्ट आलेला असतो आणि त्याची नरिशमेंट जी आहे ती इरोड झालेली असते. एंडोमेट्रियम मध्ये इरोड होते. म्हणजे त्याची नरिशमेंट जी आहे ती एंडोमेट्रियम पासून सुरुवात होते. ब्लास्टोसिस्ट हे अजून खोल खोल जातं एंडोमेट्रियम मध्ये, खोल खोल जातं ब्लास्टोसिस्ट. आणि 10व्या दिवशी ब्लास्टोसिस्ट हे पूर्णपणे गाडलं गेलेलं असतं. स्ट्रॅटम कॉम्पॅक्टम आणि स्ट्रॅटम स्पॉन्जिओसम या 2 फंक्शनल लेयर्स असतात त्याच्यामध्ये पूर्णपणे हे ब्लास्टोसिस्ट 10व्या दिवशी एकदम बुडून गेलेलं असतं एंडोमेट्रियम मध्ये. ओके. एंडोमेट्रियमच्या या फंक्शनल लेयर आहे स्ट्रॅटम कॉम्पॅक्टम आणि स्ट्रॅटम स्पॉन्जिओसम. नाव नॉर्मल इम्प्लांटेशन साइट कोणती असते? इम्प्लांटेशन साइट जी आहे त्यामध्ये ही प्लासेंटा तयार करण्याची साइट आहे. ओके. प्लासेंटा तयार करण्याची ही साइट. नॉर्मली याच्यामध्ये अपर पार्ट असतो. अपर पार्ट युटेरसचा अपर पार्ट असतो, अपर पार्ट ऑफ द बॉडी. याच्यामध्ये पोस्टेरियर वॉलला हे असतं, नॉर्मल प्लासेंटाच्या पोस्टेरियर वॉलला. नाव ज्यावेळेस इम्प्लांटेशन होतं एम्ब्रियोचं तर युटेराइन एंडोमेट्रियम जे त्याला डेसिड्युआ असं म्हणतात. जेव्हा मोरुला जो आहे तो एंडोमेट्रियमशी पोचतो तर तिथे सिक्रेटरी फेज असतो आणि मग इम्प्लांटेशन झालं की एंडोमेट्रियमला सिक्रेटरी फेज जो आहे तो एकदम वाढतो. मग त्यामध्ये स्ट्रोमल सेल्स ज्या आहेत त्या मोठ्या व्हायला सुरुवात होतात. नंतर व्हॅक्युल्स तयार होतात. त्या स्ट्रोमल सेल्स ज्या आहेत त्याच्यामध्ये व्हॅक्युल तयार होतात आणि ग्लायकोजेन आणि लिपिड त्याच्यामध्ये साठवलेलं असतं. याच्यामध्ये स्ट्रोमल सेल्स मध्ये चेंज होतो आणि याला डेसिड्युअल रिॲक्शन्स झालेले असतात. तर याचा जो पोर्शन आहे डेसिड्युआचा जो पोर्शन आहे तिथे प्लासेंटा जो आहे तो तयार झालेला असतो आणि डेव्हलपिंग ब्लास्टोसिस्ट त्याच्यामध्ये झालेली असते. याला डेसिड्युआ बेसालिस असं म्हणतात.
नाव डेसिडुआचा जो पार्ट आहे तो एम्ब्रियापासून वेगळा होतो आणि युटेराइन ल्युमेन जी आहे त्याला डेसिडुआ कॅप्सुलारिस असं म्हणतात. काही जो भाग आहे डेसिडुआचा त्याच्या लाइनिंगचा तो युटेराइन कॅव्हिटीवरती चिकटलेला असतो, त्याला डेसिडुआ परायटालिस असं म्हणतात. नाव कोरियोनिक व्हिलाय तयार होतात. मग तिथे कोरियोनिक व्हिलाय, कोरियॉन हे एका त्या लेअरचं नाव आहे. त्यापासून ज्या व्हिलाय तयार होतात, व्हिलाय म्हणजे काय तर अशा बोटासारख्या असे प्रोजेक्शन्स असतात. समजून घ्या हे या व्हिलाय आहेत, या हे माझे सगळे बोट म्हणजे व्हिलाय आहेत. तर अशा त्या व्हिलाय असतात आणि ह्या व्हिलाय त्या युटेरसच्या वॉलमध्ये घुसतात आणि तिथून मग त्यामध्ये गॅसेस एक्सचेंज आणि डायजेस्टेड फूड जे आहे ते त्याच्यामध्ये एंटर होत असतं. तर ह्या कोरियोनिक व्हिलाय कशा तयार होतात ते आपण याच्यामध्ये पाहणार आहे. फंक्शनल एलिमेंट जे इसेन्शियल फंक्शनल एलिमेंट्स प्लासेंटाचे ते खूप स्मॉल असतात, फिंगर लाईक असतात, एकदम बारीक. त्या प्रोसेसेसला व्हिलाय असं म्हणतात. ह्या व्हिलाय मॅटर्नल ब्लडने पूर्णपणे सराउंडेड असतात, म्हणजे आईचं रक्त या व्हिलायच्या आजूबाजूला असतं पूर्णपणे. तर याच्यामध्ये युटेराम हा शब्द चुकीचा आहे, स्पेलिंग सस्टेनन्स असू शकतो त्यामध्ये. सो सस्टेनन्स जे व्हिलायचं तर तिथे कॅपिलारिस असते आणि त्यामध्ये फिटल ब्लड जे ते असं सर्क्युलेट होत असतं. त्याच्यामध्ये एक्सचेंज होतं, मग मॅटर्नल आणि फिटल सर्क्युलेशन जे त्याचं एक्सचेंज होतं आणि टिश्यू जे आहे त्या व्हिलायच्या वॉल्समधनं त्या आतमध्ये मॅटर्नल शी त्याचा म्हणजे युटेरसच्या वॉलशी म्हणजे आईशी त्याचा संपर्क जो आहे तो वाढायला सुरुवात होते आणि त्यातनं एक्सचेंज व्हायला लागतं. मॅटर्नल आणि फिटल मॅटर्नल म्हणजे आईचं आणि फिटल म्हणजे गर्भाचं, याच्यामध्ये सर्क्युलेशनचं एक्सचेंज व्हायला लागतं. ओके, कुठून एक्सचेंज होतं तर त्याच्यामध्ये जे टिश्यू तयार झालेले असतात या व्हिलायमध्ये जे टिश्यू तयार झालेले असतात त्या टिश्यूमध्ये मग हे मॅटर्नल आणि फिटल सर्क्युलेशन जे ते व्हायला सुरुवात होते. नाव ह्या ज्या व्हिलाय ते अशा ऑफशूट सारख्या तयार झालेल्या असतात. ट्रोफोब्लास्टच्या वर ऑफशूट सारख्या, म्हणजे हे असं तर हे पूर्ण हा भाग आहे समजा, त्याच्यावरती असे बोटासारखे प्रोजेक्शन्स तयार झालेले असतात. ऑफशूट म्हणजे बोटासारखं असं तयार झालेलं आहे, ह्या त्या व्हिलाय असतात. तर हे जे ट्रोफोब्लास्ट आहे अंडरलाईन त्याच्या एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म मध्ये, तर तिथे कोरियॉन असतो. म्हणून या व्हिलायला कोरियोनिक व्हिलाय असं म्हणतात. ओके, त्याच्यामध्ये कोरियॉन असतं. एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म मध्ये कोरियॉन असतं. कोरियॉनने बनलेलं असतं हे एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म, त्यामुळे त्याला कोरियोनिक व्हिलाय म्हणतात. या कोरियोनिक व्हिलाय ज्या आहे ह्या पहिल्यांदा पूर्ण ट्रोफोब्लास्टवरती तयार होतात आणि ग्रो होतात, सराउंडिंग डेसिड्युआमध्ये ग्रो होतात. हे जे डेसिड्युआ कॅपिलारिस आहे तर ती ट्रान्झिटरी असते, म्हणजे दोघांच्या मध्ये ती काम करते, कोरियॉन आणि त्या व्हिलायच्या मध्ये, आणि मग नंतर डिजनरेट होऊन जाते. कोरियॉन ज्यावेळेस स्मूथ बनतं आणि कोरियोनिक लिव्ही ज्यावेळेस तयार होते मग ही डेसिड्युआ कॅपिलारिस नष्ट होऊन जाते.
व्हिलाय ज्या आहे त्या डेसिडुआ बेसालिस पासून तयार होतात. डेसिडुआ बेसालिस मध्ये या ग्रो होतात व्हिलाय आणि त्याच्यामध्ये कन्सिडरेबल डेव्हलपमेंट होते. मोठी व्हिलाय मोठ्या होतात, वाढतात. त्याच्यामध्ये टिश्यू जे आहे डेसिडुआ बेसालिसचा जो टिश्यू आहे तिथे या व्हिलाय फॉर्म होतात. त्याचा डिस्क शेप्ड मास असतो आणि तिथे त्याला प्लासेंटा असं म्हणतात. कोरियॉन जो आहे तर ते प्लासेंटाला डेव्हलप करतो आणि त्याला कोरियॉन फ्रॉन्डोसम असं नाव दिलं जातं. नाव कोरियॉनिक व्हिलाय कशा तयार होतात? फॉर्मेशन ऑफ कोरियॉनिक व्हिलाय हे पुढे अजून दाखवलेलं आहे इथे. ट्रोफोब्लास्ट हा प्रोलिफरेट होतो, म्हणजे पुढे पुढे सरकतो, एकदम रॅपिडली पुढे पुढे सरकतो फास्ट, आणि त्याचे 2 लेअर तयार होतात. आतमधली जी सेल्युलर लेअर असते त्याला सायटोट्रोफोब्लास्ट असं म्हणतात किंवा याला लँगहान्स लेअर असं पण म्हणतात. आणि बाहेरच्या बाजूची जी लेअर असते त्याला सिंशिओट्रोफोब्लास्ट असं म्हणतात. त्यामध्ये मल्टीन्यूक्लिएटेड प्रोटोप्लाझम असतो आणि सेल बाउंड्रीज नसतात त्याच्यामध्ये फिंगर लाईक प्रोसेसेस असतात सिंकिओट्रोफोब्लास्टच्या असतात आणि त्या एंडोमेट्रियम मधून एक्सटेंड होतात आणि त्या एंडोमेट्रियल कनेक्टिव्ह टिश्यूशी मध्ये जोडल्या जातात. याच्यामध्ये जे इम्प्लांटेशन आहे स्मॉल कॅव्हिटीज जे आहे त्यामध्ये लॅक्युनी असते, तर त्या सिंकिओट्रोफोब्लास्ट त्यामध्ये असतात आणि त्या भरलेल्या असतात मॅटर्नल ब्लडने. स्मॉल कॅव्हिटीज लॅक्युनीमध्ये ॲपियर होतात आणि सिंक्सिओट्रोफोब्लास्ट जे त्याच्यामध्ये मॅटर्नल ब्लड भरलेलं असतं. त्याच्यामध्ये प्रिमिटिव्ह युरोप्लासेंटल सर्क्युलेशन चालू होतं, मग एस्टॅब्लिश होतं प्रिमिटिव्ह युरोप्लासेंटल सर्क्युलेशन. युरोप्लासेंटल म्हणजे युटेरस आणि प्लासेंटा, ज्याच्यामध्ये हळूहळू सर्क्युलेशन चालू होतं. हे जे सिंकिओब्लास्ट आहे ते एंडोमेट्रियम मध्ये डेव्हलप होतं. यामध्ये एंडोमेट्रियम जे ते इरोड होतं आणि काही जे ब्लड वेसल्स त्या ओपन होतात आणि ब्लड जे त्यामध्ये लॅक्युनर स्पेस ही भरली जाते. याच्यामध्ये ट्रॅबॅक्युलस जे ते सिंक्सिओट्रोफोब्लास्ट याच्यावरती पूर्णपणे कव्हर झालेलं असतं. सिंक्सिओट्रोफोब्लास्टने पूर्णपणे ती ट्रॅबॅक्युली बनलेली असते. नंतर ह्या सायटोट्रोफोब्लास्ट जे आहेत ह्या ग्रो होतात ट्रॅबॅक्युलसमध्ये आणि त्यामध्ये एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडॉर्म तयार होते आणि ब्लड व्हेसल तयार होते. त्यामध्ये प्रायमरी व्हिलस असतं, सेकंडरी व्हिलस असतं आणि
टर्शरी व्हीलस असतात रिस्पेक्टिव्हली. नाव ह्या ज्या ब्लड वेसल्स असतात यामध्ये जे व्हीलस असतात ते कनेक्शन तयार करतात. त्याच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम जी एम्ब्रियोची ती डेव्हलप होते. फिटल ब्लड हे सर्क्युलेट होतं व्हिलायमधून आणि तिथे मॅटर्नल ब्लड जे त्यामध्ये इंटरव्हिलस स्पेस असते. ट्रोफोब्लास्ट हे जे ग्रो होता ट्रॅबॅक्युलीमध्ये तर हे पूर्ण सिंक्झियमच्या मध्ये घुसत नाही, पार्शली पेनेट्रेशन होत असतं. एंटायर थिकनेस सिंक्टियमचा तो पार नाही करत ते. ओके, लॅटर स्टेजमध्ये म्हणजे पुढच्या स्टेजमध्ये आत्ता मागे ज्या 2 स्टेज सांगितल्या त्यातल्या नंतरच्या स्टेजमध्ये सायटोट्रोफोब्लास्ट हे बाहेर येतं सिंक्टियममधून आणि त्यापासून एक लेयर बनते. ती कम्प्लिटली कट ऑफ होतो त्या लेयरचा आणि सिंक्टियम जे त्यावरून डेसिड्युआ तयार होतो आणि याला सायटोट्रोफोब्लास्टिक सेल असं म्हणतात. यात ज्या व्हिलाय असतात तर या व्हिलाय या पहिल्यांदा तयार होतात, फिटल साईडला त्या अटॅच होतात. त्यामध्ये एम्ब्रियॉनिक मेसोडर्म असते आणि मॅटर्नल साईडला सायटोट्रोफोब्लास्टिक शेल असते. याला अँकरिंग व्हिलाय असं म्हणतात. म्हणजे त्या अँकरिंग व्हिलाय म्हणजे त्यांनी त्याला धरून ठेवलेलं असतं त्या युटेरसच्या वॉलला. या फिटसने पक्का असं अँकर झालेलं असतं, गर्भ त्याला लटकलेला असतो अँकरिंग म्हणजे. सो त्यामुळे तो गर्भ पडत नाही, पक्का राहतो त्याच्यामध्ये. यामध्ये जे अँकरिंग व्हिलस आहे स्टेम मध्ये तर त्याला ट्रंकस कोरी असं म्हणतात. हे ब्रांचेसमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये डिव्हाइड होतं रॅमी कोरीमध्ये. त्या ब्रांचेसला रॅमी कोरी म्हणतात आणि मग ते अजून डिव्हाइड होतं फायनर ब्रांचेसमध्ये, त्याला रॅम्युली कोरी असं म्हणतात. या ज्या व्हिलाय त्यापासून न्यूमरस ब्रांचेस निघतात ज्या पुढे वाढतात आणि त्यापासून इंटरव्हिलस स्पेस जी आहे ती फ्री होते, व्हिलायपासून फ्री होते. मग नंतर शेवटी सरफेस एरिया जो आहे तो अवेलेबल होतो. त्या मॅटर्नल ब्लडशी फिटसचा सरफेस एरिया अवेलेबल होतो आणि मग एरिया भरपूर मिळाला की मग त्यामधनं एक्सचेंज आहे मॅटर्नल आणि फिटल सर्क्युलेशनचं जे एक्सचेंज आहे ते भरपूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि मग ते मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळे गर्भाची वाढ जी आहे ती पण मोठ्या प्रमाणामध्ये होते, कारण त्याला भरपूर अन्न मिळतं आईकडून, भरपूर ऑक्सिजन मिळतो आईकडून आणि त्यामुळे मग त्या फिटसची वाढ जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात होते. नाव ब्लड सर्क्युलेशन चालू होतं प्लासेंटामधनं. मॅटर्नल ब्लड जे इंटरव्हिलस स्पेस मध्ये जे ब्लड असतं, इंटरव्हिलस स्पेस म्हणजे काय तर त्या युटेरसच्या वॉलमध्ये या व्हिलाय घुसलेल्या असतात त्यांच्या आतमध्ये जी गॅप असते ती इंटरव्हिलस स्पेस आहे. ही एक व्हिलाय, ही एक व्हिलाय. तर याच्यामध्ये ही स्पेस जी आहे ही इंटरव्हिलस स्पेस आहे. तर इथे ब्लड असतं पूर्णपणे, मॅटर्नल ब्लड असतं
ते कॉन्स्टंटली सर्क्युलेशन त्याचं आईच्या शरीरामध्ये चालू असतं. तर याच्यामध्ये ज्या आर्टरीज असतात आणि व्हेन्स असतात त्या ओपन होतात. कॉटिलिडॉनच्या रूफवरती त्या ओपन होतात आणि प्रेशर जे असतं ब्लडचं, त्या प्रेशरमुळे ती आर्टरी जी आहे ती म्हणजे तिची योग्यता असते एवढी की ते ब्लड जे त्या फिटल एंडला इंटरव्हिलस स्पेसमध्ये सोडेल. म्हणजे त्या प्रेशरमुळे ते ब्लड जे त्या इंटरव्हिलस स्पेसमध्ये त्या गर्भामध्ये ते ब्लड जे ते असं प्रेशरमुळे आतमध्ये ते गर्भामध्ये ते ब्लड येतं आणि तिथे ते त्यांचं सर्क्युलेशन चालू राहतं. ओके, सो मग अशा रीतीने ब्लड फ्लो त्या गर्भापासून तर आईकडे डायरेक्ट ब्लड फ्लो चालू असतो. ते आर्टरीच्या प्रेशरमुळे ते ब्लड जे ते फिटल एंडला येतं, इंटरव्हिलस स्पेसमध्ये येतं. ओके, सो अशा रीतीने हा आपण इम्प्लांटेशन हा जो आपला पहिला टॉपिक होता तो पूर्ण केला. पुढच्या वेळेस पुढचा टॉपिक पाहूया. आता इथे थांबू.